दोन्ही टीम एक मॅच जिंकल्यात. पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे फटका फसला आणि निखिल जाधवने एक चांगली कॅच पकडली. बॅटर आउट. OUT. निखिल पण अगदी खुश झाले, स्माइल केलं. त्याला माहिती आहे की इम्पॉर्टंट कॅच होती आणि तनुषला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं आहे. पहिल्याच बॉलवरती झटका लागतोय टीम अष्टविनायक विक्रोळ या टीमला. निखिल जाधवने चांगली कॅच पकडली. रनिंग कॅच पकडणं डिफिकल्ट होतं. अकू टप्प्याचा बॉल पहिल्याच बॉलवरती चान्स घेतला तनुषने आणि तिकडे फटका फसला होता. बॉल हवेत होता. निखिल जाधव तिकडे अगदी रनिंग करत आले आणि त्या झोनला कॅच पकडणं थोडं डिफिकल्ट आहे. चिखलमय वातावरण आहे तिकडे. मात्र स्वतःला बॉडी बॅलन्स करत असताना एक चांगली कॅच पकडली. बॅटर तनुष मैदानाच्या बाहेर. खूप चांगलं कॅमेऱ्यावर आपल्याला पाहिलं गेलं. विशाल आणि त्यानंतर अश्विन आणि अली. सर्व प्रोलिंगची टीम पण खूप चांगलं कार्य करते. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर न्यू बॅटर लेफ्टी येतात निलेशला पण बॅटिंग करावी लागेल. मॅच बनवावी लागेल आणि असं समजायला की ॲज अ ओपनरच चालू आहे. विसरून जावं लागेल की विकेट गेली आहे. या बॉलवर अगदी हलक्या हाताने बॅट मात्र तिथे ओपन केली गेली. बॉल थांबतोय. डेड बॉल. निलेशला मात्र मॅच बनवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे मात्र आपण पाहिलं तर बॉल थांबतोय. कार्तिक स्वतः बॉलवरती पोहोचतात. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश याच ग्राउंडवरती खेळलेत. आता मॅच बनवावी लागेल. परफॉर्मन्स करावा लागेल. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. मोठमोठे स्ट्रोक पण खेळावे लागतील आणि मॅच पुढे घेऊन जाणं पण गरजेचं आहे. या बॉलवर देखील त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका पाहिला गेला आकाश पवार यांच्या बॅटमधून. पॉवरफुल फटका 6 रनसाठी. आज आपल्या ग्राउंडमध्ये खेळतोय त्यामुळे आपल्याला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे त्यामुळे इकडे स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. अंडरआर्म ओपन पण खूप चांगलं खेळतात त्यामुळे नजर चांगली आहे. आणि या बॉलवर पण आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळले गेले बॅटर आकाश यांच्या बॅटमधून. 6 रन. रन्स मात्र तिकडे 6 पुढे जातात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा कार्तिक. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. या बॉलवर पण चांगली पिचिंग पाहिली गेली कार्तिक यांच्या माध्यमातून आणि लेग बायच्या रूपामध्ये मात्र रन मिळेल तिकडे. सिंगल. चार बॉल आणि 8 रन. बॉलर पुन्हा एकदा कार्तिक. या बॉलवरती उडवला निलेशने. खूप चांगला फटका समोरच्या दिशेला आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे रन मिळतात 6. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले निलेश आणि निलेशने या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळत असताना अगदी जागेवरून फटका सजवला. प्रॉपर टायमिंग होता. त्याला माहिती आहे की रन्स बनवणं गरजेचं आहे त्यामुळे त्या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा 6. चौदा रन झाली धाव फलकावरती. 14. विकेट पहिल्याच बॉलवरती गेली बट त्यानंतर आकाश आणि मात्र आता निलेश दोघं पण जबाबदारीने बॅटिंग करतात. त्यांना माहिती आहे की मॅच बनवणं गरजेचं आहे.
या बॉलवरती पुन्हा एकदा मात्र इथे फटका फसला. बॅटर आउट. खूप चांगली कॅच तिकडे मागे टिपली तरुण यांनी आणि बॅटर मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अष्टनिक विक्रोळी संघाला दुसरा झटका लागतोय. निलेशला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटचा बॉल होता मात्र इकडे थांबणं गरजेचं होतं. एक 6 आल्यानंतर सिंगल जर ग्राउंड स्ट्रोक आला असता तर हरकत नव्हती, बट कुठेतरी बॅटरने चुकी केली आणि रन्स मात्र तिकडे मिळणार नाही आहेत. बॅटर आउट. न्यू बॅटर जिग्नेश. रब्बर बॉल क्रिकेटमध्ये टायमिंगचा खेळ आहे. जो टायमिंग चांगला करेल तो मात्र इकडे परफॉर्मन्स करू शकतो. त्यामुळे इकडे बघूयात कशा प्रकारे मॅच बनेल ही. आकाश पवार यांना मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 14 रन झाले धावफलकावरती आणि 2 विकेट माघारी परतल्या गेल्यात. मध्ये अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. यानंतर दुसऱ्या ॲपमध्ये FM कंधारी किंग्स त्यांच्या विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी. यानंतर पण एक चांगली मॅच असणार आहे. FM कंधारी किंग्स आणि विक्रोलियन्स विक्रोळी आपण तयार राहायचं आहे. बॉलिंगसाठी श्रीलेश आमरे. या बॉलवर देखील कव्हरला उडवण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका आकाश पवार यांच्या बॅटमधून आणि या बॉलवर आपण पाहिलं तर एक अफलातून स्ट्रोक. 6 रनसाठी प्रॉपर टायमिंग आणि आज मोठ्या प्रमाणात आकाश पवार यांचा देखील छाता वर्ग इथे पाहायला मिळतोय. 6 आल्यानंतर देखील अगदी एक चांगला कव्हर्सला परफेक्ट टायमिंग होतं आकाश पवार यांच्या बॅटमधून. पॉवरफुल फटका. इट्स अ 6. या ग्राउंडवरती त्याला चांगला चढावा आहे आणि खूप चांगली प्रॅक्टिस या ग्राउंडवर करताना पाहायला मिळाली. त्यामुळे आपल्या ग्राउंडवर आपल्याला परफॉर्मन्स करावा लागेल. 20 रन झाली त्या फलकावरती. 2 विकेट गेलेत. श्रीलेशचा पहिल्याच बॉलवरती आलेला 6. या बॉलवर श्रीलेशनी पण कमबॅक केलं. अकूळ टप्प्याचा बॉल पाहिला गेला. टप्पा थोडासा मागे ठेवला आणि श्रीलेशनी पण एक चांगला स्पेल टाकला. गुड बॉलिंग. 6 आल्यानंतर काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे श्रीलेशनी पण पिचिंग मागे ठेवली आणि बॅटर आकाशला मात्र जागेवर थांबवलं. गुड बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणि एक चांगला स्पेल. डॉट बॉल. गुड बॉलिंग श्रीलेश. 20 रनवरती 2 विकेट. बॉलर पुन्हा एकदा श्रीलेश. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. नो बॉल. रन मात्र इकडे एक्स्ट्रा रनने पुढे जाईल. संपूर्ण गंगाई प्रतिष्ठानचे मित्रपरिवार आज इकडे दाखल होत आहेत. साहेब चषकाचा शेवटचा व दुसरा दिवस. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये. दरवर्षीप्रमाणे विक्रोळीमध्ये पावसाळा चालू झाली की पावसाळ्याची एक वेगळीच क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि संपूर्ण विक्रोळीकर पण आज एन्जॉय करतायत. नामवंत खेळाडू आले, त्यांना पाहण्याकरिता गर्दी झाली आहे. 21 रन 2 विकेट. या बॉलवरती पण एक चांगला फटका पाहायला मिळतोय समोर आणि या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हवाई फायर आणि 6 रनसाठी आकाशने पुन्हा एकदा आकाश दाखवलंय आणि या बॉलवरती पण 6. 27 रन. अशला जाणीवे की आपल्याला आता बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि अक्षरशः तुटून पडलाय. फेल बॅटिंग. खूप चांगला बॉल तिकडे टिपताना पाहिला गेला. या बॉलवरती पण 6. 27 रन झालेत. रनवरती आपण पाहिलं तर 2 विकेट गेल्यात. 7 बॉल 19. आकाश एक चांगली बॅटिंग करतात. जिग्नेश त्या सोबतीला आहेत नॉन स्ट्राईक एंडला. बॉलर श्रीलेश.
या बॉलवर देखील पॉइंटला अगदी प्रेमाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि तिकडे डेड बॉल. थर्ड अंपायर चेक केलाय, डेड बॉल आहे, डेड बॉल असणार आहे. थर्ड अंपायर आमचे करुणाकर कोटियान सर होते, त्यामुळे चेक केलाय, डेड बॉल आहे. (27) 27 रनवरती 2 विकेट गेलेत. ऑल ओव्हर मुंबईतून आज इकडे प्रेक्षक वर्ग आलेत, सर्व खेळाडू आलेत, ते मॅच बघतायत, एन्जॉय करतायत. आणि विक्रोळीचं हे ग्राउंड असं आहे की प्रेक्षकांसाठी पण देखील खूप चांगली व्यवस्था आहे. म्हणजे झाडाखाली मस्त बसून मॅचचा आनंद घ्यायचा. आणि अनेक ठिकाणी शेड्स पण आहेत, तिकडे पण बसायचं, बसण्यासाठी पण बेंचेस आहेत. राजन दादा, आपलं पण स्वागत आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि खूप चांगलं क्रिकेट खेळाडू अंडरआर्म, त्यानंतर टेनिस बॉल राजन शिंदे साहेब, आपलं पण स्वागत आहे. विक्रोळीची दुर्गामाता या संघासाठी अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. अजूनही तिकडचे अनेक प्लेयर्स पहिले गेले आणि क्रिकेट प्रेमी आहेत. (27) रनवरती 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी श्रीलेश, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश पवार. आकाशला आता सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्कोर झालाय त्यामुळे मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील श्रीलेशनी पण चांगली बॉल पाहिली गेली. म्हणजे ही ओव्हर कधी आकाशची राहिली, कधी श्रीलेशची राहिली आहे. डॉट पण आलाय, 6 पण आलाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या बॉलवर देखील बॅट फिरवली होती, पण बॉल पण तेवढा चांगला फिरवला गेला आणि श्रीलेशच्या माध्यमातून ते डॉट बॉल. 2 ओव्हर संपल्या, 27 रन झाल्यात. म्हणजे अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 40-50 रन झालेच पाहिजेत. 77-80 पर्यंत स्कोर त्या घरात गेला पाहिजे, तर मॅच रंगताना पाहायला मिळेल. त्यामुळे आकाश आणि त्या सोबतीला जिग्नेशला मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. 27 रन झाली धाव फलकावरती पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि 2 विकेट गेल्यात. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आहे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, विक्रोळीकरांचं हार्ट म्हणजे सर्कल. या सर्कल ग्राउंडची चर्चा संपूर्ण मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे, कारण की अनेक टीम्स इकडे खेळण्यासाठी इच्छुक असतात. मग ते टेनिस बॉल असू दे, रबर बॉल असू दे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर तरुण बिस्ट एक चांगले खेळाडू आहेत. त्या परिसरातील बॅटिंग बॉलिंग खूप चांगलं खेळतात आणि तरुण बिस्टला पण मात्र ही ओव्हर खूप चांगली टाकणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर जिग्नेश, जे पहिला बॉल फेस करतील. साऊथ मुंबईचे खेळाडू आहेत, मरीन लाईन्स त्या परिसरातील खेळाडू आहेत. कवटी बॉलचं क्रिकेट पण त्या परिसरात खूप चांगलं खेळलं जातं. आणि बॉलर तरुण, स्ट्राईक एंडला बॅटर जिग्नेश. पहिल्याच बॉलवरती जिग्नेशनी बॅट फिरवली आहे, बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतील, बट रन सेकंडचा कॉल दिला जिग्नेशने आणि स्ट्राईक एंडला फेकी केली आहे. तिकडे राहुलची थोडी हाईट, थोडी उंची कमी पडली आणि तिकडे भागमभाग. तीन रन मात्र तिकडे कंप्लीट केले गेलेत. आकाश पवारने त्याला मात्र कॉल दिला की रन होऊ शकतात आणि रन झाले 30. अष्टविनायक विक्रोळी संघ देखील मॅचमध्ये आहे, बट अजून रन्सची गरज आहे. 70-75 पर्यंत स्कोर गेला पाहिजे, कारण की तिकडे पण बॅटिंग लाईन चांगली आहे. त्यामुळे बॉलरला थोडे एफर्ट्स द्यावे लागतील तरुणला. त्या सोबतीला आकाश स्ट्राईक एंडला आहेत. तरुण विरुद्ध आकाशाची फाईट असणार आहेत. नाना मागून फिल्डिंग सजवतात. राहुल देखील आहेत.
30 रन झाले, 2 विकेट. बॉलिंगसाठी तरुण स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. हा बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. तिकडे 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला, दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली. बट त्यानंतर 2 रन मिळतात. 32. 32 रन झाले धावफलकावरती. सिंगलचं डबल खूप थांबवणं गरजेचं आहे. काल हर्षदीपनी पण शेवटचा बॉल जर तो चांगला अडवला, तिकडे जर सिंगल आला असता तर स्ट्राईक रोटेट झाली असती. काल भारतीय टीमची मॅच खूप चांगली रंगली. या बॉलवरती पण उडवला गेला एक चांगला फटका आणि बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि कॅच ड्रॉप होतीये. हे पावसाळी क्रिकेट आहे. मग अशी एवढ्या जोरदार पावसाच्या सरीमध्ये कॅच पकडली गेली, पण इकडे कॅच ड्रॉप होतीये. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. आकाश समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला अगदी जागेवरून. बॅट थोडी फिरली त्यामुळे फटका फसला तिकडे आणि उंचाई गाठली होती, पण तिकडे लांबी थोडी कमी गाठली आणि एक इझी कॅच तिकडे ड्रॉप होतीये. रोहन भोसले यांच्याकडून चुकी होतीये. (33) 33 रन, 2 विकेट. स्ट्राईक एंडला जिग्नेशची पण इकडे मात्र चांगला कमबॅक केलं गेलं. तरुण जिग्नेशनं थांबवलं. डॉट बॉल करून चालणार नाहीत अष्टविनायक टीमला. रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. रन्सचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी यायचं आहे कंधारी किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोळी. या बॉलवर नो बॉल. अंपायरनी मात्र इकडे दंडित केले की नो बॉल. (35) रन झाले धावफलकावरती. आकाशांना देखील मात्र बॅटिंग करावी लागेल. रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. उर्वरित काही बॉलमध्ये एक 70-75 पर्यंत स्कोर गेलाच पाहिजे. त्या अंदाजामध्ये मात्र खेळावं लागेल. रब्बर बॉल टायमिंगचा खेळ आहे. सकाळी सुमित ढेकळे यांनी काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग. या बॉलवर देखील पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे स्वतः कीपर जातात, तर राहुल आणि जगदीशने पण तिकडे कव्हर केला. 3रा रनचा कॉल दिला गेला आणि 3री रन देखील तिकडे. तीन रन मात्र कंप्लीट केले गेले. 38 रन झाली धावफलकावरती. अष्टविनायक विक्रोळी. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा बॉलर तरुण. स्ट्राईक एंडला बॅटर जिग्नेश. जिग्नेशला मात्र आता बॅट ओपन करणं गरजेचं आहे. बॉल टू बॉल ह्या सिच्युएशनला करून चालणार नाहीये. मोठा स्ट्रोकचा प्रयत्न करावाच लागेल. इकडे मात्र पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. लोअर फुल टॉस बॉल. अगदी बॅट थोडी फिरली तिकडे. कीपर कडे फेकी केली जाईल आणि 2 रन मात्र इझिली कंप्लीट केले जातात तिकडे. जिग्नेशने चांगला कॉल दिला आणि त्याच्या मदतीने 40 रन झाले धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद, 40 धावा. अष्टविनायक विक्रोळी. 3 ओव्हर मात्र इकडे 40 रन झाल्यात. अजूनही 12 बॉलमध्ये 20-25 रन्स करणं गरजेचं आहे. 60-65 पर्यंत तरी स्कोर गेला पाहिजे. बघूयात कुठला बॉलर जबाबदारी घेईल. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ओव्हर डेथ ओव्हरमध्ये मात्र बॉलरला खूप चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. ओंकार 11 गिरगाव संघासाठी जर बॉलरने सेफ ओव्हर टाकली तर मॅचमध्ये येईल. बट आकाश आणि जिग्नेशला आता ग्राउंड स्ट्रोक खेळून चालणार नाही आहेत. आकाश आणि जिग्नेशला पण बॅट ओपन करणं गरजेचं आहे. आता चान्स घ्यावा लागेल. इनिंग ब्रेक झाली की आपण टॉससाठी यायचं. ही ओव्हर झाली की दोन्ही टीम्स
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा त्या कार्तिक दर्जीच्या हातामध्ये बॉल दिला, ज्यांनी पहिली ओव्हर चांगली रन टाकले होते, कमी रन खर्च केले होते. पण आता कार्तिक दर्जीला पण माहिती आहे की ह्या 2 ओव्हर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे आपल्याला इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. कार्तिक दर्जी जो ही मॅच जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल आणि सेमीफायनलची मॅच खेळेल. बॉलर कार्तिक, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आकाश, बॉलिंगसाठी कार्तिक दर्जी. शेवटच्या 2 ओव्हर, शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. तरुण फिल्डिंग सजवत आहेत. सर्व प्रेक्षक वर्ग इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण विक्रोळीकर इकडे मॅचचा आनंद घेत आहेत की आपल्या परिसरात अगदी नामवंत खेळाडू आलेत, लांबून लांबून खेळाडू आलेत. आपल्या परिसरातील एक संघ खेळतो आहे. बॉलर कार्तिक, या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. थांबवलं इकडे. या सिच्युएशनला डॉट बॉल करणं चुकीचं आहे, त्यामुळे आकाशला मात्र चान्स घेणं खूप गरजेचं आहे. 40 रनवरती टीम पोचली आहे, पण इकडून पुढे मॅच बनवावी लागेल. या बॉलवरती देखील इकडे मात्र थांबवलं गेलं आणि रन मिळेल जरूर. एक सिंगल. 41. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जिग्नेश आहेत. जिग्नेश पण प्रयत्न करतात, बट जिग्नेशच्या बॅटमधून अजूनही मोठा स्ट्रोक आलेला नाही आहे, त्यामुळे जिग्नेशला कुठेतरी चान्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे पण आता स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. 2 बॉल झाले, त्यांनी आतापर्यंत 1च रन खर्च केली गेली आहे. कार्तिक दर्जी बॉलिंगसाठी. गिरगाव जयंबे संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत, गिरगावचे खेळाडू आहेत. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तिकडे मात्र डेड बॉल. चिखलात बॉल पण मिळत नाहीये, म्हणजे बॉल कुठे शोधणं हे पण टास्क आहे. बॉलर पुन्हा एकदा कार्तिक. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चुकी होते आणि या बॉलवर नो बॉल. तिकडे मात्र 1 रन कंप्लीट केली गेली आहे, म्हणजे नो +1. 2 रननी धावफलक पुढे जाईल. 43. 4थी ओव्हर चालू आहे आणि 43 धावा झाल्या धावफलकावरती. कुठेतरी कार्तिकला मात्र लाईन लेंथ शोधणं गरजेचं आहे आणि सुरुवात चांगली केली होती कार्तिकने, बट कुठेतरी पुन्हा एकदा रन्स आले आणि एक्स्ट्रा रन्स कुठेतरी कमी करावे लागतील. बॉलर कार्तिक, स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. 43 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट माघारी परतले गेलेत. अष्टविनायक विक्रोळी त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. एक संघ ह्याच परिसरातील आहे, एक संघ पण गिरगाव साऊथ मुंबईचे एक स्टारकास्ट घेऊन आलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे, क्षेत्ररक्षक पोहोचतील, बट दुसऱ्या रनचा कॉल दिलाय आणि तिकडे मिसफील्ड होतीये. 3री रन होईल का, बट कॉल दिलाय. बट रन झाले पाहिजेत. सिंगलचं डबल, डबलचं तिबल केलेच पाहिजे, तरच मॅच कुठेतरी बनू शकते आणि ह्या चालाकी पाहिजेत. 45. 45 रन झाले धावफलकावरती. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. 1 लाखाचा प्रथम पारितोषिक, साहेब चषक. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. संपूर्ण विक्रोळीतील प्रेक्षक देखील एन्जॉय करतात. 2 दिवस अगदी शनिवार रविवारी इकडे आले, जे सकाळी आले ते डायरेक्ट संध्याकाळी पण सेमी बघून घरी गेलेत, असे पण प्रेक्षक वर्ग आहेत. ज्यांना आवड आहे, काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला आवडतं, काही जणांना अंडरआर्म क्रिकेट आवडतं, काही जणांना ओव्हरआर्म क्रिकेट आवडतं.
या बॉलवर आकाशने पण पुन्हा एकदा बॉल आकाशाकडे धाडला गेलाय. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. निखिल जाधवने एक चांगली कॅच पकडली. याही मॅचमध्ये ही दुसरी कॅच निखिलची. बॅटर आकाश पवारला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुड कॅच निखिल. पहिल्याच बॉलवरती एक कॅच पकडली होती आणि आता पण एक चांगली कॅच जिंकताना पाहिलं गेलं. हवेत बॉल होता. निखिलने चांगली जॉश केली तिकडे कॅच आणि इझी कॅच पकडली. आकाशने पण एक चांगली इनिंग खेळली बट 28 धावांची इनिंग खेळून गेली आपल्या टीमसाठी 15 बॉलमध्ये. न्यू बॅटर सोहम ढमाळे येतात. युवा खेळाडू आहेत. सोहमला पण चान्स घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण डेथ ओव्हरमध्ये बॅटिंगला येतो तेव्हा मात्र आपल्याला सुरुवातच तशी करणं गरजेचं असतं. न्यू बॅटर सोहम. सोहम पण हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होईल. शिकलात बॉल थांबतोय. खूप चांगला थ्रो केला गेला पण तिकडे बॉल पण चांगला कॅरी केला पण तत्पर्यंत 2 रन कंप्लीट केले गेले. 47 रन झाली धाव फलकावरती आणि 3 विकेट माघारी परतले गेलेत. पावसाळी क्रिकेट खेळणं, चिखलातून प्रवास करायचा, अगदी पूर्ण शरीर चिखलाने मागलंय कार्तिकचं, पण खेळायचं आहे, ही जिद्द आहे. या बॉलवर एक चांगला स्पेल पाहिला गेला. कार्तिकने अँगल बनवला आणि बॅटरला बीट केलं. गुड बॉलिंग कार्तिक. कार्तिक दर्जेने मात्र दर्जेदार बॉलिंग केली. इम्पॉर्टंट होतं 2 ओव्हरचा स्पेल आणि कार्तिकने एक चांगला स्पेल टाकला आपल्या टीमसाठी. 4 ओव्हर संपल्यात. 48 रन झाली धाव फलकावरती. 3 विकेट गेल्यात. 2 ओव्हरमध्ये 22 रन आणि 3 विकेट मिळवल्या गेल्या कार्तिक दर्जीने. गुड बॉलिंग कार्तिक. 48 रन झाली धाव फलकावरती. 4 ओव्हर संपल्यात. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. धावा झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी मयांक शर्मा यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. काल रोहित शर्मा हे नाव संपूर्ण जगाने बघितलं आणि चर्चेत राहिलं. भारतासाठी काल एक वेगळा क्षण होता. संपूर्ण भारतीय मात्र एन्जॉय केलं. ज्यांना क्रिकेटविषयी जास्त आनंद म्हणजे आवड नाही बट त्यांनी पण एन्जॉय केलं की भारत जिंकली, इंडिया जिंकली. बॉलर मयांक, स्ट्राईक एंडला बॅटर सोहम. शेवटचे 6 बॉलमध्ये एक 60 पर्यंत रन क्रॉस झाले पाहिजेत. त्यासाठी अष्टविनायक विक्रोळी संघ प्रयत्न करेल. सोहमला पण चान्स घ्यावा लागेल, हिंमत दाखवावी लागेल आणि आपल्या होम ग्राउंडवर आपण खेळतोय, ज्या ग्राउंडवरती आपण अगदी अनेक सराव केलेत, त्या ग्राउंडमध्ये आपल्याला मात्र स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल मयांक यांचे. स्ट्राईक एंडला बॅटर सोहम ढमाळे. हा बॉल देखील आपण पाहिला तर पहिलाच बॉल डेड बॉल. मयांकला मात्र कुठेतरी लाईन लेंथ मिळत नाहीये, ती शोधावी लागेल. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आणि इम्पॉर्टंट ओव्हरमध्ये चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. जर ही ओव्हरचा ग्राफ कुठेतरी खालती आणला मयांकने तर मॅच ओंकार गिरगाव टीमकडे पण येऊ शकते. या बॉलवर पण चांगला स्पेल पाहिला गेला आणि तिकडे रोखलं गेलं, थांबवलं गेलं सोहमला. डॉट बॉल. मयांकने मात्र कमबॅक केलं. गुड बॉल.
थोडं बॉलरला डिफिकल्ट आहे, बॅटरला पण तेवढं डिफिकल्ट आहे. या बॉलवर मात्र सोहमने पण बॅट फिरवली गेली आहे. बॉल हवेत जातोय, पाहूयात लांबी गाठेल का. आणि या बॉलवर आपण पाहिलं तर कॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे ड्रॉप होताना पाहिली गेली आणि रन मात्र तिकडे 50 रन झाले धावफलकावरती. टीम अष्टविनायक विक्रोळी कुठेतरी सुरुवातीला रन्स होते, पण नंतरच्या शेवटच्या 2-3 ओव्हर कुठेतरी स्कोर थांबवला. कार्तिक दर्जीचा एक चांगला स्पेल राहिला. आता हे शेवटचे मयांकचे खूप इम्पॉर्टंट बॉल आहेत, रन करावे लागतील जिग्नेशला पण. जिग्नेशचा पण इकडे फटका फसतो आहे आणि आता 50 रन मात्र इथे कंप्लीट होतात. 50 रनवरती 3 विकेट. तीन बॉल बाकी आहेत शेवटचे. या बॉलवरती पण बीट केल्या गेल्या जिग्नेशला आणि इकडे डॉट बॉल, पण तिकडे स्ट्राईक मात्र सोम स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतील. फिफ्टी 53 रन झाली धावफलकावरती. आणि शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत, बट रन आहे झालेत 53. एका दुसरा 6 आला तर 60च्या घरामध्ये स्कोर जाईल, बट सोहमला तो मात्र 6 बॉलपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मयांकने खूप चांगली बॉलिंग केली, 4 बॉलमध्ये 5 रन खर्च केले गेले आहेत. गुड बॉल. या बॉलवरती देखील फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय, क्षेत्रशक्तीकडे पोहोचतील, बट रन 2 रन. 55. रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर ऋषी आलेत, बट शेवटचा बॉल फेस करतील सोहम. 6 आला तर 60च्या वरती स्कोर जाईल, पण या बॉलवरती सोहमने पण बॅट हातातून निसटली, बट मोठा स्ट्रोक खेळले गेलेत. बॉल हवेत आहे तिकडे आणि खूप चांगली कॅच मात्र तिकडे टिपताना पाहिले गेले. रोहन भोसले, पहिल्या 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, पण ही तिसरी कॅच चांगल्या पकडली गेली रोहन भोसले यांच्या माध्यमातून आणि 56चं टार्गेट आहे. बघू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून सोहमचा फटका फसला होता आणि रोहन भोसले लांबचं अंतर काढून बॉलवर पोहोचले आणि एक चांगली कॅच पकडली. गुड कॅच रोहन. चला टॉससाठी यायचं आहे. विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध कंधारी किंग्स. FM कंधारी किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोळी असा टॉस केला जाईल. 30 बॉलमध्ये 56 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता ओमकार 11 गिरगाव. बघूयात कोण ही जिंकेल मॅच. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तर तसाच मात्र मी जाईल चंद्रकांत शेट्टे यांच्या आवाजाकडे.
ही क्रीडा स्पर्धा आहे आणि या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर दूरदूरवरून प्रेक्षक देखील आलेले आहेत. वडाळा BPTचे देखील आमचे सगळे आयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सगळ्यांचं स्वागत. या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आमच्या महिला भगिनी देखील मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. एका बाजूला विक्रोळीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्या संघात जर पाहिलं तर आकाशने चांगली कामगिरी केली. या मॅचमध्ये 28 धावांची खेळी त्यांनी केली, ज्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. पहिला डाव ज्यावेळेला संपला, म्हणजे मागील मॅचमध्ये याच संघाने पहिल्या डावात 86 धावा बनवल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर 55 धावा बनवल्यात. परंतु ते प्रतिस्पर्धी वेगळे होते, हे प्रतिस्पर्धी वेगळे आहेत आणि त्यामुळे या मॅचवर देखील सगळ्यांच्या नजरा असतील. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र काही क्षणातच मैदानात पोहोचेल. विक्रोळी आणि FM कांधारी किंग्स हा सामना मात्र आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या क्रमांकाचा एक मिनिट टेस्ट गंगाई प्रतिष्ठानची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्ह कव्हरेज प्रो लिंकवर आपण. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचे जे टी-शर्ट आहे स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या वतीने, फुल टॉसचा बॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेचं प्रमुख मार्गदर्शन संजय भाऊ पाटील खासदार शिवसेना, त्याचबरोबरने सुनील भाऊ राऊत साहेब असतील आमदार शिवसेना, त्याचबरोबर मुंबईचे माजी महापौर तथा शिवसेना उपनेते दत्ताजी दळवी साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं आहे. शाखा समन्वयक आणि युवा नेतृत्व योगेश दळवी यांची ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. तर पहिला डाव संपला आहे, दुसऱ्या डावाला मात्र आता काही क्षणातच सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. प्रथमेश पवार नाणा, भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, लेदर बॉल क्रिकेटमधील मोठं नाव, ISPL विजेते कॅप्टन, ISPL पहिल्या पर्वाचे बेस्ट बॅटर प्रथमेश पवार नाणा यांना आपण पाहतोय. नानाच्या जोडीला निखिल जाधव यांना आपण पाहतोय, गिरगावचा वंडर बॉय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ज्याची कॅप्टनशिप आपण पाहिली आणि ISPLचा करंडक ज्याने उंचावला कलकत्ता संघासाठी, ते प्रथमेश पवार नाना बॅटिंगसाठी आहेत. मैदानाच्या आतमध्ये तनुष कोटियन, IPL स्टार, मुंबई रणजीपट्टू आणि अंडर-19 इंडिया खेळाडू तनुष कोटियन यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. मॅचला मात्र या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 56 धावांचा करायचा पाठलाग. कांधारी किंगचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. विक्रोलियन्स आपणही आपला संघनायक त्वरित या ठिकाणी पाठवायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. FM कांधारी आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सोहम ढमाले याच परिसरातील एक युवा खेळाडू, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करणारा खेळाडू सोहम ढमाले यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईकवर प्रथमेश पवार म्हणजेच नाना, हे एक टेनिस क्रिकेटने दिलेलं त्यांना नाव आहे नाना यांना, आणि नाना बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सोम नमाले, प्रथमेश पवार नाना यांच्यासाठी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अष्टविनायक खेळते मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यांचं स्थानिकांचं लक्ष देखील अष्टविनायकवर आहे. पहिल्या मॅचमध्ये NSP बॉईज सारख्या एका मोठ्या टीमला पराभूत केलं होतं, परंतु दुसऱ्या बाजूला सन्माननीय प्रणय पवार साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या त्या ठिकाणी सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवर धाव घेतली आहे. प्रणय पवार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल यानंतरच्या मॅचचा. प्रणयजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा.
निखिल जाधव बॅटिंगसाठी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सोम ढमाले, या अगोदरची मॅच आपण पाहिली, केवळ 41-42 धावांमध्ये सुद्धा सामना रंगला होता. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा तोच प्रयत्न असेल. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा टॉस केला जातोय. दोन मित्र आज एकमेकांच्या विरोधात आहेत, सचिन काटकर आणि मंगेश वैती. निर्णय कळवा फक्त आमच्यापर्यंत. एफ एम हॉस्पेट कांधारी किंग्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विक्रोलियन्सला बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची मॅच आहे आणि दर्जेदार क्रिकेटही आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याच मैदानात आपण काल पाहिलं की 89 धावांचा पाठलाग आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमने पुण्याच्या हमराज मृत्युंजयच्या विरुद्ध 5 चेंडू राखून पाठलाग केला होता. आणि याच मैदानात कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगलेले आपण पाहिलेले आहेत. गंगाई प्रतिष्ठानची साहेब चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विक्रोळीच्या कन्नमोर नगरमधील या सर्कल मैदानामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा सोहळा. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जमीन लगत. हा स्ट्रोक जर पाहिलं तर खेळला जातोय मात्र पॉईंटच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या तनुष त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. पावसाच्या हळूहळू मात्र पावसाचा शिडकावा देखील इकडे पाहायला मिळतोय. सकाळपासून हेच आपल्याला पाहायला मिळालं. काही वेळा जोरदार पाऊस आला, काही वेळेला मात्र पाऊस थांबतोय. परंतु हे पावसाळी क्रिकेट पाहण्याची बात देखील एक वेगळीच आहे. काल आपण भारतीय संघाने जिंकलेला विश्व करंडक T20चा त्याच्या जल्लोषात कालची रात्र घालवली आणि आजची रात्र या ठिकाणी येऊन ही मॅच साहेब चषक पाहण्यासाठी मुंबईकर प्रेक्षक, दर्दी मुंबईकर प्रेक्षक या ठिकाणी देखील गर्दी करतायत. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडासा पुढे बॉल टाकला होता. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे जाईल. धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. हे कमबॅक होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला सोम ढमाले यांचा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी ओमकार 11 गिरगाव टीमला. प्रथमेश पवार नाणा शिवडी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु स्थानिक विक्रोळीचे खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. त्यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे आणि तेच या ठिकाणी आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने टिपिकल प्रथमेश पवार ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. काय पदललित्य, काय टायमिंग, या सगळ्या गोष्टींचा सुरेख मिलाप प्रथमेश पवार नाना यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या स्ट्रोकला 6 धावांमध्ये परावर्तित केलं. सरळ बॅटने तंत्र परफेक्ट पाहायला मिळालं आणि 6 धावा वसूल केल्या प्रथमेश पवार यांनी. रबर बॉल क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते आणि ते टायमिंग या ठिकाणी नाना यांनी अचूक साधलं. धावसंख्या 12 झाली आहे. यावेळेला देखील बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि पहिलीच ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी पहिली ओव्हर संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 झाली आहे. बिनबाद 13 धावा गिरगाव टीमच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 13. प्रथमेश खेळत आहेत 8 वर, निखिल खेळत आहेत 3 वर. धावफलक जर पाहिला तर 13 वर गेलेला आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता आहे.
राहुल येतात गोलंदाजी करण्यासाठी. ज्या राहुलला आम्ही स्वस्तिक संघात देखील खेळताना पाहिलंय तेच राहुल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तेरा धाव फलकावर आहेत. इकडे कुठेतरी अष्टविनायक टीमला विकेटची गरज आहे. विकेटसाठी जावं लागेल कारण समोर जर पाहिलं तर नाना देखील आता लयमध्ये आलेले आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. पाहूया, जबाबदारी मोठी आहे. सकाळीच कोकणातून दाखल झाले आणि डायरेक्ट मैदानावर. यावेळेला पुल करतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि यस विकेट. ऋषी लोखंडेने पकडली कॅच. टाळ्यांचा गजर, शिट्याही वाजतायत आणि पहिल्याच बॉलवर राहुल एक मोठी विकेट घेत आहेत कारण नाना प्रथमेश पवार यांच्यासाठी की विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणि कुठेतरी आम्ही सुद्धा या मॅचमध्ये आहोत हे सांगण्याचा प्रयत्न टीम अष्टविनायक करते. पुलचा फटका खेळला जरूर चांगला होता परंतु अशा ठिकाणी गेला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकच होते. आणि ऋषी लोखंडे चांगले गोलंदाज आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. सेलिब्रेशन देखील करतायत. राहुलच्या हातात संघनायकाने चेंडू सोपवणं ही बाब अतिशय योग्य होती हेच या ठिकाणी त्यांची टीम सांगते. कारण एक वेगळा आत्मविश्वास देखील तुमचा वाढणार आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मात्र प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी येत आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी येत आहेत, महिला आघाडीचे देखील पदाधिकारी मोठ्या संख्येने साहेब चषकासाठी या ठिकाणी येत आहेत. बदलापूरवरून खास शिवसैनिक संजय कदम साहेब हे देखील खास बदलापूरवरून या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी येत आहेत आणि सर्व सहकाऱ्यांबरोबर बदलापूरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संजयजी कदम साहेब आपलं या ठिकाणी साहेब चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. बॅटिंगसाठी मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे दादर परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन भोसले, शिवाजी पार्क. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय परंतु हा पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि त्याच परफॉर्मन्सला त्यांनी कायम ठेवलं आहे आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. मुरली सर देखील या ठिकाणी एक दिग्गज खेळाडू हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. षटकार आलाय. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. रोहन भोसले. यावेळेला टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल थोडासा फिरक देखील घेताना पाहायला मिळाला आणि एक चांगला बॉल, एक चांगलं कमबॅक. बॉलला थोडंसं फिरवलं देखील आणि एक संधी देखील त्या ठिकाणी होती परंतु अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सोपं नसतं. चिखलातलं, पाण्यातलं, डबक्यातलं क्रिकेट. राहुल यांचा हा चेंडू जर पाहिला तर हो एक संधी देखील त्या ठिकाणी होती परंतु चेंडू थोडासा पुढे राहिला. डॉट बॉल येतोय ही जमेची बाब आहे. 19वर धावसंख्या थांबली आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. पाण्यामधून मार्ग काढत असताना तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 21वर जाते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 21 धावा धाव फलकावर. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणारी मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलला जाणार आहे आणि सेमीफायनलला गिरगाव, ओमकार गिरगाव जाणार की अष्टविनायक विक्रोळी ते मात्र अजून एक पाहायचं आहे आपल्याला. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ विक्रोळीमध्ये घेऊन आलाय. पावसाळी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र भिरकावून दिलाय. लांब 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 खूप लांब षटकार.
याच मैदानातील आमची एक आठवण आहे. करुणा सर, काही वर्षापूर्वी एक स्पर्धा होती आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आला की स्पर्धा थांबवावी लागली. मैदान संपूर्ण पाण्याचं डबकं झालं होतं आणि मैदानात मासे पकडण्यासाठी गर्दी झाली होती. म्हणजे खाडीचे मासे मैदानात आले होते मोठ्या प्रमाणामध्ये. हे तेच मैदान आहे. यावेळेला फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे आणि राहुलने पकडली कॅच. थोडेसे धोकादायक ठरू पाहत होते, परंतु विकेट घेताना पाहायला मिळत आहेत राहुल. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 27 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि महत्वाची विकेट आली ही जमेची बाब आहे. आणि मॅचला जर जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 29. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. विक्रोळी परिसरातील खूप सारे लिजेंड खेळाडू, जुने खेळाडू ज्यांनी विक्रोळी परिसरातील खूप साऱ्या संघांसाठीचं क्रिकेट खेळलंय तेही या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. जुने विक्रोळी परिसरातील, परंतु आता जरी कुठे बाहेर गेले असतील, आपल्या विक्रोळीची स्पर्धा आहे, पावसाळी स्पर्धा आहे, ते पाहण्यासाठी देखील बरेचसे क्रिकेट रसिक या ठिकाणी आलेले आहेत. विक्रोळीचा अष्टविनायक आणि गिरगावचा ओमकार यांच्यातील सुरू असणारा हा सामना आपण पाहतोय. राहुल चांदोरकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी राहुल चांदोरकर करतील, कारण येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. राहुल चांदोरकर यांच्या अग्रीपऱ्याचा खेळाडू आहे, दक्षिण मुंबईतील. त्याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. 2 षटकात 28 धावा झाल्यात, म्हणजे एक चांगली सुरुवात झाली आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. काल रात्रीचा पण हृदयाचे ठोके चुकवणारा सामना पाहिला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागतं इकडे. यावेळेला जर पाहिलं तर स्ट्रोक तर खेळलाय, हवेत आहे आणि 2 खेळाडू आले तिकडे, एकमेकांची टक्कर झाली, परंतु कॅच मात्र होऊ शकली नाहीये. निखिल जाधव आणि राहुल चांदोरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु सोहम ढमाले त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. निखिल यावेळेला उसळी होती या बॉलला, स्ट्रोक खेळलाय कव्हरच्या दिशेने आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवतायत. ही स्ट्रेंथ आहे निखिलची. अकू टप्प्याच्या बॉलला ऑफस्टम्पच्या बाहेर असेल तर कव्हर पॉइंटला षटकार चौकार मारण्याची त्यांची क्षमता आहे आणि इकडे चौकार खेळलाय. या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे सोहम ढमाले यांची. षटक. हो या वेळेला उसळी होती बॉलला, पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने, थोडंसं दूर ठेवलं आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलं. कमबॅक करताना पाहिलं मी त्या सोहम देखील प्रयत्न करावे लागतील कारण अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 23 बरोबर ना? 23 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाही आहे, संघर्ष कायम आहे. राहुल चांदोरकर आणि निखिल जाधव या जोडीला देखील आम्ही बरीच वर्ष या ओमकार गिरगावसाठी खेळताना पाहतो. नावारूपाला या टीमला या 2 खेळाडूंनी देखील आणलंय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल.
नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडल्या कारणाने नो बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि पाहूयात अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता या मॅचला. शेवटचा एक बॉल जरूर बाकी आहे, परंतु तोही तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. राहुल यावेळेला स्ट्रोक तर फसलाय, बॉल हवेत आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालेला नाही आहे. फ्री हिट असल्या कारणाने बचावले गेले. आणि इकडे जर पाहिलं तर ओव्हर संपल्या, 3 धावसंख्या झाली आहे. 35 ओव्हर बाकी आहे, 2 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मागील मॅचमध्ये देखील 12 चेंडू आणि 21चा सामना पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये देखील ते पाहायला मिळत आहे. राहुल आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचा हाही प्रश्न असेल, जो विकेट काढून देईल, जो डॉट बॉल देईल आपल्या टीमसाठी, कारण इकडनं त्या 2 गोष्टी खूप आवश्यक आहे. मॅच अशा मोमेंटला आली आहे ज्या ठिकाणी अष्टविनायकला विकेट आणि डॉट बॉल पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार गिरगाव संघाच्या बाजूने मॅच थोडीफार तर झुकलेली आहे, कारण त्यांच्या 8 विकेट शाबूत आहेत आणि धावसंख्या देखील चांगली बनवलेली आहे. परंतु पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. हर्षच्या हातात चेंडू सोपवला जातो. एक युवा गोलंदाज आहेत. कांजूरमार्ग परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलाय. 12 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. साहेब चषक आपण पाहतोय. यानंतर दोन्ही टीमने तयार राहायचंय. चालू सामना झाल्यानंतर लगेचच आपण मैदानात दाखल व्हायचंय. पहिला बॉल हर्षने चांगल्या पद्धतीने टाकलाय. बॉलला थोडंसं कट केलंय, बॉलला थोडासा बाउन्स दिलाय, यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतंय. 11 बॉल 21. 11 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्षणाक्षणाला पारडं बदलेल ही मॅच. चुरस पाहायला मिळते. ओ यावेळेला देखील आपण पाहू शकता हा बॉल जर पाहिलं तर अतिरिक्त उसाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. व्हाईट बॉल. डोक्यावरच्याही खूप सारा वरून हा चेंडू गेलाय आणि त्यामुळे या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. यावेळेला हळूवार पद्धतीने लॉफ करतायत. धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 38 धावा धाव फलकावर आहेत. पहा प्रत्येक बॉल या ठिकाणी निर्णायक असणार आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला बिगिट स्लॉटमध्ये बॉल आला आणि तिकडे निखिल जाधव हरकतमध्ये आले. बॉलला फेकून दिलं. टायमिंग प्रॉपर केलंय आणि 6 धावा वसूल देखील केल्या गेल्या आहेत. निखिल जाधव यांच्या बॅटमधून आला हा षटकार पाहायला मिळाला. थोडासा पुढे केला यावेळेला बॉल आणि निखिलने लगेच प्रॉपर टायमिंग, प्रॉपर फुटवर्क या दोन्ही गोष्टी केल्या आणि रिझल्ट 6 वाला होता.
44 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच संपलेली नाही आहे, परंतु निखिल चांगली कामगिरी करतात. 17 खेळतायत. इकडे जर पाहिलं तर डेड बॉल घोषित केला जातोय, कारण षटकात पहिल्यांदाच हा विकेटच्या पाठीमागे चेंडू पडलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये फेकी गोलंदाजी देखील एक कालखंड होता, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायची. हो 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 हो, यावेळेला तिखट मारा. बॉलला थोडंसं दूर टाकलं, यष्टीरक्षकांकडे पाठवलंय. निखिलला काही कळायला मार्ग नव्हता. हा चेंडू ज्या पद्धतीने आला, स्वतःला वाचवलं या ठिकाणी निखिलने, मी म्हणेल. आणि एक चांगला चेंडू. जरी या ठिकाणी परिस्थिती थोडीशी बिकट आहे, हर्षचे प्रयत्न मात्र सुरू आहेत. बॉडीच्या दिशेने टाकलेला हा बॉल निखिलला थोडंसं वाकावं देखील लागलं, आणि निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावर, म्हणजे 12ची आवश्यकता आहे. 8 बॉल बाकी आहेत. ओ, या ठिकाणी बॅटची कडा घेत स्टंपच्या अगदी बाजूने बॉल पाठीमागे गेलाय, आणि धाव जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक पूर्ण होताना पाहायला मिळेल. चांगला संघर्ष, चांगली मॅच. पाऊस सुरू आहे आणि पावसाळी क्रिकेटही सुरू आहे. साहेब चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय. गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा आपण पाहतोय. शाखा समन्वयक योगेशजी दळवी यांचं हे आयोजन याही वर्षी आपल्या भेटीला आलं आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं, नो बॉल. ओ हो हो, आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दहा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 7 चेंडू बाकी आहेत, आणि या मॅचच्या दृष्टीने हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. हो, या वेळेला मात्र शेवटचा बॉल चांगला टाकलाय. लेनच्या किंचीचा पाठीमागून थोडासा बाउन्स दिला, तनुष कोटीन यांच्या दिशेने पाठवला, आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सुरुवातीला धावा येऊन सुद्धा धावांना कंट्रोल करण्याचं काम अष्टविनायकने केलं, आणि मॅच मात्र आता अगदी चुरशीची झाली आहे. गिरगाव की विक्रोळी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे अजूनही. कोण जिंकणार या मॅचला? शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. तनुष कोटियन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. समोर टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटमधील 2 मातब्बर खेळाडू बॅटिंगसाठी जरूर आहेत, परंतु टेनिस, रबर आणि लेदर बॉल क्रिकेट, आणि अगदी IPLला देखील आपण राजस्थान रॉयल्ससाठी ज्यांना सलामीला पाहिलं, याच IPLमध्ये तनुष कोटियन, रणजी करंडक, मालिकावीर, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तनुष कोटियन पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते. त्यांच्याच हातात बॉल सोपवण्यात आलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. निखिलकडे देखील दर्जेदार खेळी करण्याची क्षमता आहे. उस्मान पटेल देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या मॅचमध्ये. विक्रोलियस म्हणजे अमोल म्हात्रे आपल्या टीमला घेऊन ते देखील या ठिकाणी दाखल झालेत. यानंतरच्या मॅचमध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मंगेश वैती इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. शशिकांत कदम देखील पाहायला मिळणार आहेत. म्हणजे यानंतर देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा सामना सुद्धा रंगलाय. 6 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. तनुष कोटियन समोर निखिल जाधव.
पहिला बॉल प्रचंड वेगात अगदी खोलवर टाकला. पहिला बॉल डॉट येताना पाहिला मिळतोय आणि निर्धाव चेंडू पहिलाच आलाय. काय मॅच रंगली आहे. 5 बॉल 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेलाय निखिलच्या विरुद्ध. ओव्हर पिच बॉल होता. ओ हो 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 जबरदस्त बॉल. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तनुष कोटियन निखिल जाधव दोघेही एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. एक रंगतदार मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. हो यावेळेला आपण पाहू शकता हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजे कंपल्सरी या 9 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. तनुष कोटियन मुंबई रणजीपट्टू IPL खेळाडू गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगावचा वंडर बॉय एक जबरदस्त क्रिकेटर ज्याच्याही नावावर काही मोटरसायकल बाईक सुद्धा आहेत टेनिस बॉल क्रिकेटमधील निखिल. यावेळेला फटका हवे जरूर आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु थांबवलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच मधील उत्कंठा मॅच मधील चुरस वाढली आहे. कधी विक्रोडी कधी गिरगाव कधी अष्टविनायक कधी ओमकार आणि 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. जो संघ जिंकणार आहे सेमीफायनलमध्ये जाणार आहे आणि सेमीफायनलमध्ये जाणारा संघ कोणता असेल ते मात्र आपल्याला येणाऱ्या 4 बॉलमध्ये कळणार आहे. प्रचंड चुरशीचा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तनुष कोटियन समोर जर पाहिलं तर राहुल चांदोरकर. यावेळेला फुल टॉस त्याला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावा देखील पूर्ण केल्या गेल्या 2 आणि पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी हा बीमर आहे की नाही याकरता. नो बॉल. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. आता जर पाहिलं चार चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बाजूने प्रचंड संघर्ष आहे. सेमीफायनलमध्ये जायचं आहे साहेब चषकाच्या आणि त्यासाठीचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तनुष कोटियन गोलंदाजीसाठी आहेत परंतु समोर जर पाहिलं तर राहुल चांदोरकर. तर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी ईशान्य मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. दोन धावून काढलेले आहेत. एक नोचा आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक चुरशीची मॅच क्रिकेटचा थरार. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. ऋषीची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि थ्रोही चांगला. वाह काय जबरदस्त फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. आणि इकडे जर पाहिलं तर आता मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 4 आणि चेंडू बाकी आहे ते 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. तनुष कोटियन गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
आपल्याला पाहायला मिळतात. निखिल जाधव बॅटिंगसाठी, गिरगाव विरुद्ध विक्रोळी. एक विक्रोळीचा स्थानिक संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरगावचा एक नामवंत संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईसाठी क्रिकेट दर्जेदार ज्यांनी खेळलेलं आहे तनुष कोटियन यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण आहे. काळजाचे ठोके मात्र या ठिकाणी चुकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अशी जबरदस्त मॅच, 3 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. ओ यावेळेला जर पाहिलं तर डेड बॉल. आगमन होतं या क्रीडा स्पर्धेमध्ये ईशान्य मुंबईचे लोकप्रिय, निष्ठावंत, कार्यतत्पर विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. घाटकोपरचे भावी आमदार सुरेश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख, शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील साहेबांचं या साहेब चषकासाठी आगमन होते. हार्दिक स्वागत. 3 चेंडू आणि 4 धावांची मॅच आहे. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा हा जबरदस्त थरार रंगलाय. गंगाई प्रतिष्ठानची स्पर्धा आपण पाहतोय. तनुष कोटियन गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल जाधव बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉलने अँगल बदलला, आकाश पवारच्या दिशेने गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. का हा खेळाडू यावर्षी मुंबईने रणजी करंडक जिंकला आणि मॅन ऑफ द सिरीज तनुष कोटियनला दिलं गेलं होतं आणि हा तोच खेळाडू ज्याने यावर्षी राजस्थान रॉयलला IPL मध्ये सलामी केली होती. सध्या गोलंदाजी करतोय तनुष कोटियन. परंतु बॅटर सुद्धा कमी नाहीये. मॅन ऑफ द सिरीजच्या 2 मोटरसायकल बाईक त्याच्या नावावर आहे. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त क्रिकेट रंगताना पाहायला मिळत आहे. साहेब चषकामधील एक महत्वाची मॅच. या ठिकाणी जर पाहिलं मोक्याचा क्षण, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा बदलत आहे. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी गिरगाव तर कधी विक्रोळी अशी जाणारी मॅच. एक जबरदस्त क्रिकेटचं घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. काळजाचे ठोके सुद्धा धगधग 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 करायला लागले असतील. अशा प्रकारची मॅच जशी काल रात्री पाहिली, आज दुपारी आपण पाहतोय. ते T20 होतं, हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे. यावेळेला फुलटॉस, त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि इकडे मिक्सफील्ड फॅक्टर मात्र निर्णायक ठरताना पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सहजासहजी गिरगावला विक्रोळीकरांनी जिंकून दिलं नाहीये. एक चांगली फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु ओमकार गिरगाव सेमी फायनलला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट अष्टविनायक नेहमीच या मैदानात खेळत आली आहे, आज पुन्हा एकदा खेळलेलं आहे. हॅलो. कार्तिक दर्जी ज्याने 3 विकेट घेतले आपल्या टीमसाठी, मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतात. कार्तिक, पुरस्काराचे मानकरी ठरतात कार्तिक दर्जी. कार्तिक लवकर यायचे. कार्तिक, कार्तिक दर्जी विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी या. कार्तिक दर्जी, मॅन ऑफ द मॅच.